नमस्कार मंडळी. आज आम्हाला आषाढी एकादशीच्या निमित्तानं देवाच्या आळंदीला जाण्याचा योग आला. खरं तर देवाची आळंदी हे महाराष्ट्रातील अत्यंत तीर्थस्थळ आहे, कारण हेच ते ठिकाण आहे जिथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. ते वर्ष होतं 1296, वय वर्ष अवघे 21. मित्रांनो, तर आता आम्ही आलो देवाच्या आळंदीला. गाडी लावताना आता दर्शनाला जातो. दरवर्षी आषाढीला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी निमित्ताने पंढरपूरकडे रवाना होत असते. पण या आळंदीला देवाची आळंदी असे का म्हणतात, हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? कारण पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्यामध्ये चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी अशी दोन गावे ऑलरेडी आहेत. आज आषाढी एकादशी निमित्ताने तुम्ही पाहू शकता आळंदीला खूप गर्दी आहे. मी आता कॅमेरा स्विच करतो, गर्दी बघा. याबद्दल आणखी एक इतिहास सांगितला जातो. ज्यावेळेस चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा ते बागावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. तर मग चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ती भिंतच चालवत नेली असं सांगितलं जातं. ती भिंत आळंदी येथे आहे. ही जी दर्शन रांग आहे ना, ती महाराष्ट्र बँकेपासून जागा आहे. आज गर्दी नाही आहे. गर्दी फक्त मुख्य मंदिराजवळ आहे आणि हा दर्शनाला जाण्यासाठी सध्या गर्दी नाही आहे आतमध्ये. देवाची आळंदी येथे दर्शन झाल्यानंतर पुण्याकडे जाताना तुम्हाला चरुळे येथे हे मंदिर लागेल. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर. ज्यावेळेस आषाढीची दिंडी निघते तेव्हा इथे सकाळचा विसावा घेण्यासाठी पालखी थांबली जाते. या मंदिरात पालखीचा अतिशय सुंदर असा देखावा तुम्हाला पाहायला मिळेल, जसं की तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. अवश्य या मंदिराला एकदा व्हिजिट द्या. धन्यवाद.